यानंतर बातमी सांगलीमधनं आहे। सांगलीमध्ये तिफन कृषी प्रदर्शन भरलेलं आहे, परंतु या कृषी प्रदर्शनापेक्षा इथे गजा आहे आणि त्या गजाला पाहण्यासाठीच लोकांची मोठी गर्दी होते। हा गजा कोण आहे आणि लोक त्याला बघण्यासाठी अगदी तिकीट लावून इतकी मोठी का गर्दी करतायत तुम्हीच बघा। दचकू नका, तुम्ही हा बोर्ड बरोबर वाचलाय। 1 टन वजनाच्या आणि 6 फूट उंचीच्या गजाला बघायला तुम्हाला 10 रुपये तिकीट आहे आणि सोबत भली मोठी रांग सुद्धा आहे। तिकीट काढून आत गेलात की गजाचं दर्शन घेऊन तुमचे डोळे मोठे होतात, अगदीच अलंकृत भाषेत विस्फारतात वगैरे, कारण गजा कोणाच्या नजरेत मुळी मावत नाही। या गजाची उंची 6 फूट आहे, त्याची लांबी 10 फूट आहे आणि त्याचं वजन तब्बल 1 टन आहे। हा गजा देशी आणि जर्सी गायीची हायब्रिड पैदास आहे। आतापर्यंत मी असं कधी बैल पाहिलेला नाही आणि ह्या बैलाची उपयुक्तता एक वेगळ्या प्रकारच्या म्हणजे कामाच्या माध्यमातून असून शेतीच्या उपयोगासाठी असेल, हे अतिशय अशी पैदास करणं याच काळाची गरज व्हायला लागलेली असं मला वाटतंय। हा, बघून एकदम समाधान वाटलं। ही माझी मुलं सुद्धा आलेली आहेत माझ्याबरोबर, त्यांना सुद्धा आकर्षण आहे काय बैल आहे किंवा कसा कुठल्या प्रकारचं जातीचं बैल आहे हे पाहायला त्यांची पण उत्सुकता होती आणि त्यांना मी घेऊन आलेलो आहे खास। कृषी प्रदर्शनाच्या माध्यमातून आम्हाला ही संधी मिळाली। सांगलीकरांसाठी ही एक सुवर्ण संधी झालेली आहे आणि ह्याचा आम्हाला खूप आनंद झालेला आहे की आम्ही सांगलीत असून आम्हाला हे आज बघायला मिळाले। सांगलीच्या तिफन कृषी प्रदर्शनात सध्या फक्त गजा बैलाची हवा आहे, कारण एरवी शेतीभाती न करणारी मंडळी सुद्धा गप गुमान लाईनीत उभं राहून गजाच्या दर्शनाचा लाभ घेत आहेत। महाराष्ट्र कर्नाटक राज्यातील सर्वात मोठा बैल आहे। याचं वैशिष्ट्य म्हणजे उंची 6 फूट आहे, लांबी 10 फूट आहे। याची आज बातुरीनं 4 ते 5 ठिकाणी शिल्ड घेतलेले आहेत। कर्नाटकात त्याचा सत्कार झालेला आहे। परत अन्य आत्ता या बैलाला जोड नाही कुठं, 2 राज्यात तरी आपण 3ऱ्या राज्यात काय आजपासून गेलेलो नाही आणि कृषी प्रदर्शनमध्ये आजपासून लई मागणी चालू आहे ह्याला। गजाचं शरीर जसं आवाढव्य आहे तसाच त्याचा आहार विहार आणि कामाचा आवाकाही, पण गजा तसा प्रेमळ आहे, कारण कुणीही हात वगैरे लावला आणि कुणी बघायला आलं तर तो काही तोरा विरा दाखवत नाही। खाण्याचं वैशिष्ट्य म्हणजे ह्याला 2 जनावरांचा आहार लागते। भरडा रोज कमीत कमी 15 किलो भरडा चालू आहे याला। आता शेती कामात फक्त वैरण वडणे ह्याचं काम आहे आणि एक्क्याच्या अवतं गेलेले आहेत, एक्क्याच्या अवताची कामं चालू आहेत आता सध्या। तर बैलाबद्दल रोज आता याचा सराव एक 6 किलोमीटर रोज रनिंग चालू आहे, रोज सकाळपारी उठल्या हां रोज रनिंग असते। जरी गाडीला नाही झोपलो तर रनिंग एक रोज 6 किलोमीटर असते याचं। गजाचा डंका आता महाराष्ट्र आणि कर्नाटकात तर वाजलाच आहे। पुढच्या कामगिरीसाठी सुद्धा गजाला शुभेच्छा। कुलदीप माने, एबीपी माझा, सांगली। तसा हा गजा खरोखरच हटके आणि त्याला पाहण्यासाठी सांगलीच्या कृषी प्रदर्शनामध्ये सध्या मोठी गर्दी होते।